नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। तर उपमा आणि शिरा आपण नाश्त्यासाठी तर खातच असतो, पण तुम्ही अशा प्रकारे बेसनचा हलवा बनवून कधी नाश्त्यासाठी खाल्ला आहे का? नसेल खाल्ला तर नाश्त्यासाठी अशा प्रकारचा बेसनचा हलवा एकदा नक्की ट्राय करा, कारण अगदी सोप्या पद्धतीने आणि त्याचबरोबर झटपट असा होणारा बेसनच्या हलव्याची रेसिपी मी आज तुमच्याशी शेअर केलेली आहे, त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा। इथे मी तूप घेतलेले आहे। तुपामध्ये आपल्याला थोडेसे काजू असे उभ्या प्रकारे चिरून घ्यायचे आहेत आणि थोडेसे आपल्याला ते गोल्डन होईपर्यंत भाजून द्यायचे आहेत। तर जास्त नाहीत भाजायचे। इथे आता आपण काजू काढून घेऊयात। त्यानंतर आपल्याला यामध्ये 1 कप बेसन घ्यायचे आहे। तर इथे मी 1 कप बेसन घेतलेले आहे। त्याचबरोबर आपल्याला यामध्ये 2 चमचे जो मोठा गरा असतो तो आपल्याला घ्यायचा आहे। तर इथे मी 2 चमचे घेतलेला आहे। त्यानंतर आता आपल्याला यामध्ये अर्धा कप तूप टाकायचं आहे आणि हे सर्व मिश्रण जे आहे ते आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे। सुरुवातीला तुम्ही पाहू शकता की जे आपलं मिश्रण आहे ते असंच फडफडीत दिसतं, पण जसं जसं आपण याला असं परतत जातो त्यानंतर याला काय होते की तूप सुटायला सुरुवात होते। आता सुरुवातीला याला पाहू शकता की याला अजिबात तूप सुटलेलं नाही, असंच आपल्याला सुक्कं सुक्कं दिसतं। त्यानंतर तुम्ही पाहू शकता, आता बघू शकता इथे थोडंसं असं तूप हे सुटायला लागलेलं आहे। त्यानंतर आपलं मिश्रण हे अशा प्रकारे होऊन जातं। तर आता पाहू शकता इथे थोडंसं हे आपलं मिश्रण आहे ते पातळ झालेलं आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे की हे थोडंसं आपल्याला अशाच प्रकारे हलवून घ्यायचं आहे। तर पूर्ण हे असं होईपर्यंत आपल्याला हे जो बेसन आणि गरा आपण मिक्स केलेला होता तुपाबरोबर ते आपल्याला असं होईपर्यंत पूर्ण पातळ अशा प्रकारे होईपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित। इथे मी 1 वाटी साखरेची भरून घेतलेली होती, पण इथे आपल्याला अर्धीच वाटी साखर वापरायची आहे। पाहू शकता इथे मी थोडीशी साखर आहे ती साईडला काढून ठेवलेली आहे, कारण अर्धी वाटी साखर ही आपल्याला पुरेशी होऊन जाते। त्यानंतर आता हे आपल्याला पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे, जे म्हणजे आपली जी साखर आहे ती पूर्ण याच्यामध्ये मेल्ट होईल अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं। तुम्ही देखील अशा प्रकारे घरच्या घरी हा जो बेसनचा हलवा आहे ना तो नक्की ट्राय करा, खूप छान रेसिपी आहे। कधी जर काही आपल्याला गऱ्याचा शिरा वगैरे खाऊन जर कंटाळा आला असेल तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे बेसनचा हलवा एकदा नक्की ट्राय करा, खूप छान होतो। हे मी आता 1 कप पाणी टाकलेलं आहे या पातेल्यामध्ये आणि त्यामध्ये मी 3 ते 4 वेलच्या आहेत त्या इथे सोलून टाकलेल्या आहेत। यामध्ये आपल्याला थोडासा असा जो फ्रूट कलर असतो ना तो देखील टाकायचा आहे, ऑप्शनल आहे, जर तुम्हाला टाकायचं असेल तर टाका, नाही टाकला तरी देखील चालेल। तर इथे मी ऑरेंज कलरचा जो फ्रूट कलर असतो ना तो मी इथे वापरलेला आहे, ऑप्शनल आहे। आता आपल्याला या पाण्याची 1 उकळी काढून घ्यायची आहे। 1 उकळी काढून झाली की त्यानंतर आपण अगदी 1 कप पाणी आपण यामध्ये मिक्स करणार आहोत। तर इथे मी पातेल्यानेच टाकत आहे, अंदाज आहे, त्यामुळे तुम्हाला नसेल तर तुम्ही 1 कप मोजून टाकू शकता। आता पाहू शकता की इथे आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। जोपर्यंत हे पाणी आटत नाही तोपर्यंत आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं। इथं पाणी पाहू शकता तुम्ही पूर्णपणे आटलेलं आहे। आता आपण यामध्ये जे काजू आपण भाजून घेतलेले होते तुपामध्ये ते आपण यामध्ये मिक्स करणार आहोत। तर तुम्ही काजू बरोबर बदाम तुमच्याकडे असतील, पिस्ता असतील तर ते सुद्धा तुम्ही भाजून यामध्ये टाकू शकता, किंवा चारोळे असतील ते देखील तुम्ही यामध्ये भाजून टाकू शकता। तुमच्याकडे जेवढं अवेलेबल साहित्य आहे ते तुम्ही यामध्ये काजू म्हणा, बदाम म्हणा टाकू शकता। आता हे आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता की आपल्या मिश्रणामध्ये आपण जे पाणी ओतलेलं होतं ते पूर्णपणे आटलेलं आहे। आता या स्टेजला आल्यानंतर काय होतं की खालच्या बाजूने आहे ना मिश्रणाला आहे ना पांढरा कलर यायला सुरुवात होते। सो तो पांढरा कलर येऊ नये यासाठी आपण यामध्ये अर्धा कप दूध मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून काय होतं की आपला बेस आहे त्याला पांढरा कलर येत नाही आणि त्याचबरोबर फ्लेवर देखील दुधामुळे छान येतो। आता हे अशा प्रकारे पुन्हा आपण एकदा मिक्स करून घेणार आहोत। थोडंसं जर दूध कमी जास्त झालं तर काहीच प्रॉब्लेम नाही, कारण की ते आटल्यावरती व्यवस्थित होऊनच जातं। आता पाहू शकता हे आपलं दूध जे आहे ते पूर्णपणे आटून झालेलं आहे। अशा प्रकारे आपला बेसनचा हलवा आहे तो अगदी 10 मिनिटात बनवून तयार झालेला आहे। त्याचबरोबर त्याचा टेक्स्चर देखील तुम्ही पाहू शकता। अशाच प्रकारे तुम्ही देखील घरच्या घरी बेसनचा हलवा नक्की ट्राय करा, खूपच छान होतो आणि त्याचबरोबर कमी वेळामध्ये तयार होतो। नाश्त्यासाठी ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे। नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही अशा प्रकारे हा बेसनचा हलवा नक्की बनवू शकता। तर इथे आता आपला बेसनचा हलवा हा बनवून रेडी झालेला आहे। तो आता आपण एका छोट्याशा बाउलमध्ये काढून घेऊयात।
अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जर कोणी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जाऊन नक्की सबस्क्राईब करा। त्याचबरोबर शेजारचं बेल आयकॉनचं बटन देखील प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून आपले जे नवनवीन व्हिडिओ अपलोड होतील ते तुम्हाला पटकन पाहायला मिळतील।